नमस्कार. सत्यविचारमध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच पार्श्वभूमीवर आज आपण जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार माणुंगे येथील रहिवासी हेमंतराजे रघुनाथ पायगुडे यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. त्यांचं आपल्या सत्यविचारमध्ये सहर्ष स्वागत. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी हेमंतदादा रघुनाथराव पायगुडे, मी जिल्हा परिषदचा इच्छुक उमेदवार. माझी अशी भावना व्यक्त झाली की कार्यकर्त्यांची, मेन म्हणजे कार्यकर्ते, जनशक्ती जनशक्ती बरोबर असा लढा आम्ही उभारलेला आहे. कारण सर्व जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा का उभारला की एकमेव कारण की आज गावात पंचकृषीमध्ये, पूर्ण पुणे जिल्ह्यात पंचकृषीमध्ये असा विषय झालाय की आपल्याला गावची समस्या फार भेडसवतात. किंवा प्रत्येक गावामध्ये कचऱ्या समस्या असू, तुमच्या आरोग्य समस्या असू, आणि एक प्राथमिक समस्या ज्या आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की बाबा तुम्ही काहीतरी करा, जनतेसाठी काहीतरी करा. तर मी म्हणलो काय करायचं, की ठरवलं की बाबा ग्रामपंचायत लढण्यापेक्षा आपण जिल्हा परिषद लढू. आधी तुम्ही ग्रामपंचायत लढवणार? हा, माझी इच्छा आली होती व्यक्त ग्रामपंचायतला. पण काय म्हणले की तुमचं नेटवर्क चांगले, तुमच्या आज सामाजिक जनसेवक आहे तुम्ही, मेन म्हणजे आज लोकांची प्रत्येकाची कामं करता, काय पण नसताना मी कामं केलेली. मग राजकारणात कसं काय वळाले तुम्ही? राजकारणात स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या संघ एक कार्यकर्ता म्हणून मी हिंडायचा. आपले जिल्हा परिषदचे किरण शेठ मांजरे असो, अमोलदादा असो, बरेच कार्यकर्ते की मी कार्यकर्ता म्हणून हिंडलो यांच्या बरोबर फक्त. आणि कार्यकर्ता हिंडता मी एक जनसेवकचा भूमिका निभावली. कशा पद्धतीने मी त्यांच्याबरोबर फिरायचा, दररोज त्यांच्याबरोबर त्यांच्याच गाडीमध्ये फिरायचंय. आज मी किती, मला एका कार्यकर्त्याने मंत्रालयापर्यंत नेले. अजून काय सांगावं तुम्हाला? मंत्रालयात काय असतं, तुम्ही काय काम? आपण बघण्यासाठी चला, तुम्ही कसा असतो, कसा पाठपुरावा करायचा, काय बघितलं, बघण्यात आलं. नंतर मग मी काय आलं, राजकीय, माझ्या सर्व पक्ष राजकीयांशी चांगले संबंध आहे, सर्व पक्षांची. नंतर माझी वारकरी संप्रदायाची चांगले संबंध आहे. मग जे वारकरी संप्रदाय लोक असो, संदीप भाऊ बोत्रे असो, सुनील भाऊ देवकर, असे सगळे बरे आपल्या गावातले, सगळेच आपल्या गावातले, आजूबाजूच्या गावाचे, मुक्ताजी नाणेकर, मोठे नेते, म्हणजे एक वारसर सगळ्या उजाळा देणारे. मग त्यांनी काय झालं की बाबा तू काहीतरी करू शकतो जनतेसाठी. बरोबर. मी ठरवलं की एक कार्यकर्ता म्हणून मी करणार नाही. तुम्ही निवडणूक लढवणार आहे? हा, कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवणार. मग मी ठरवलं कार्यकर्ता निवडणूक लढतो कसा, एक निलेश लंके सारखा, ते पण एक कार्यकर्ते होते. बरोबर. ते पण एक तळामाचे एक शिवसैनिक होते. मी पण बाळासाहेब ठाकरेंचा एक शिवसैनिक होतो. तुम्ही शिवसेनेकडून उभे राहणार आहे? शिवसैनिक म्हणले तर आपल्याला तिकीट दिलं तर लावू ना आपण. काय तर तुमच्या पद आहे कोणत्या पक्षाचं काय? आम्हाला आता एक 2-4 महिन्यापूर्वी मला एक आध्यात्मिक आघाडीचं तुमच्याच अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आपले आता जे पुणे शांताराम पाहुणे भोसले, त्यांनी आपल्याला भाजपचे आध्यात्मिक आघाडीचं पद दिलंय त्यांनी. तुम्ही शिवसेनेचं तिकीट मागताय, भेटणार आहे का तुम्हाला शिवसेना? आता काय बघा, नाही पक्षाला तिकीट बोलले तर अपक्षही लढण्याची, अपक्ष लढणारच तुम्ही? लढणार, फक्त कार्यकर्त्यांचे जीव, माझ्या नाही. लोकांच्या प्रतिक्रिया काय, तुम्ही बाहेर फिरता राजकारणाबद्दल, तुमच्याबद्दल काय? मी सामान्य माणूस आहे, मी माझी टू व्हीलर पण घेऊन येतो. माझ्या भावना काय, प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया की हे बघा, आता मी तुम्हाला एक बॅनर दाखवला, मी स्वतः बघा मोबाईल मध्ये बॅनर आहे की तो एक कार्यकर्त्याने बनवलेला आहे, माझा एलवाडीचा कार्यकर्ता आहे. प्रचार चालू केला तुमचा प्रचार गावातल्या एका कार्यकर्त्याने आपल्या एक व्हिडिओ बनवलाय, नाव नाही घेणार. आपले चांगले मंडळी, आज लोकांनी वर्गणी म्हणले आम्ही एवढे पैसे देऊ तुला, तू उभा राहा. तुम्हाला भीती का त्यांचे नाव नाही घेणार? काय नाही, भीती नाही. मग कार्यकर्त्यांची काही भीती नाही? कार्यकर्त्यांची नाही, कार्यकर्त्यांना कोणापासून भीती का? नाही, कार्यकर्त्याला पण भीती नाही, फक्त ते म्हणले नाव नका घेऊ लास्ट पर्यंत. आतून काम करणार तुमचं? आतून काम करणार. म्हणजे आता तो दुसऱ्यांचं काम चालू आहे का वरून? नाही, आतूनच काम चालू आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं. नाही, वरून लोकांचं काम करतात का दुसऱ्या उमेदवार? नाही, दुसऱ्याचं काम. कार्यकर्ते माझेच काम करणार नाही. लास्ट पर्यंत तुम्हाला सांगितलं ना, माझेच काम करतात. त्यांनी स्वतः म्हणले आम्ही एवढे टक्केवारी तुम्हाला मतदान देऊ. स्वतः त्यांनी मोठ्या एका ज्येष्ठ नेत्याला सांगितलं. आणि आम्ही सर्वसाधारण एका घरातून, कुटुंबातून जन्माला आलेलो आहे. आणि आमचा वीर सरदार मानाजी पायगुडे त्यांच्या वंशामध्ये येऊन आम्ही जन्माला आलेलो आहे. सरदार घराण्याशी निगडीत आम्ही. तुम्ही निवडणुकीला काय चिन्ह कोणतं घेणार? तलवार घेणार आहे का? तलवारीचा विषय नाही. आमचे मार्गदर्शक दीपक पायगुडे ते माझे आमदार, त्यांनी पण सगळं. चिन्ह कोणतं राहणार तुमचं?
चिन्हाचं आता काय ते निवडणूक आयोग चिन्ह देते ते आपण लढू. नाही तलवार नाही घेणार तुम्ही का घेणार तलवार? आता काही लढाई करायची नाही ना. आता मतदान पेटीतून मतदान आहे. बरोबर आहे. हा महत्व महत्वाचं. आजपर्यंत मी मतदान केले ते मत पेटीतून केले ना. बटन दाबतात. बटन दाबतात ते शाई लावितात आणि बटन दाबायचं. मग चिन्ह कोणचं घेणार तुम्ही? चिन्ह कोणचं घेणार तुम्ही? चिन्हाचा असा विषय चिन्ह मी म्हणलं तुम्हाला निवडणूक आयोग कोणतंही चिन्ह देऊ दे. तुम्हाला आता आपल्या गटातले काही अडचणी माहिती आहे लोकांची? काय प्रश्न? फार मोठा प्रश्न आहे की पाण्याचा फार प्रश्न मोठा आहे आपल्या परिसरात कचरा डेपोचा एक प्रश्न तुम्ही फार मोठा मानता. नद्या वाहतात बाजूने आपल्या गंगा इंद्रायणी माता असन इकडं भामा माता असन. बरोबर. या दोन्ही ना साईड नद्या आहे. त्याचा आज त्याचा पाणी प्रश्नाचा फार मोठा प्रश्न झाला. शेतकऱ्यांचा प्रश्न फार मोठा आहे. आज मोठं आपल्या इथं चाकणमध्ये फार मोठं एक आंदोलन झालं. आपले ट्रॉफिकचं एक फार मोठं एक आंदोलन झालं. आपले सरकारी सगळे राज्य महामार्ग महाराष्ट्र नॅशनल महामार्ग आहे. 2-2 तास ते खासदार आमदारांच्या अधोरेखित आहे त्यांच्या नाही. आमदाराशी काही मित्र संघटित मित्र नाही माझे म्हणजे चांगले संबंध आहे. काही राजकीय लोकांशी मोठ्या लोकांशी चांगले संबंध आहे की त्यांच्याशी मी बोलू शकतो. तो विषय मांडू पण शकतो आणि पाठपुरावा पण करीन. निविदा निघाल्यात कळलंय आम्हाला म्हणजे काम चालू आहे. आता 10-15 वर्ष झाले ही म्हणतात निवेदन निघाल्यावर पण अजून पुढे काय सक्रिय पुढे पाडापाडी करून हे करून नाही ना. ते काम झालं पाहिजे. बरोबर. चालू झालं पाहिजे. रस्ता मोठा झाला पाहिजे आणि लोकांची पण कामं झाली पाहिजे. हा पण माझा प्रश्न फार मोठा आहे. अजून कोणची समस्या? तुमच्या आरोग्य विभागाचा एक प्रश्न तुम्ही फार मोठा मांडलाय माझ्या मते. तो आरोग्य विभाग आता पुण्यासारख्या ठिकाणी एवढा 30-40 किलोमीटर एक सामान्य माणूस नाही जाऊ शकत. बरोबर. आज प्राथमिक शाळेचा विषय शाळा एक चांगली झाली पाहिजे ना आपल्या जवळ आसपासच्या गावात. प्रत्येक गावात शाळा आहेच ना. प्राथमिक शाळा आहे. शाळा चांगली झाली पाहिजे. शाळा चांगली म्हणजे कसं एक आता बघा या संस्था स्थानिक कोणत्या संस्था आहे तुम्ही म्हणता इंग्लिश मिडियम झाले ह्या संस्था फी भरायला गरीबाचा एखादं पोरगा आता उदाहरण माझंच घ्या. आज 50-50 हजार रुपये लाख रुपये भरू शकत नाही. बरोबर. ज्याला त्याला तुम्ही सांगा एखादा सामान्य माणूस जमिनी विकल्या काय त्यांनी. बरोबर. मग एखादी शिक्षण संस्था इथं आली आपली चांगली एक झाली उभी राहिली नंतर तुम्ही सांगा एखादं आरोग्य विभाग होऊ द्या चांगलं आपल्या आसपासगावच्या मोठं आरोग्य विभाग त्याचा पाठपुरावा मी करणार नाही. अच्छा. मी ते निर्णय घेतलेला आहे चांगला. आता तुम्ही म्हणता जनशक्ती विरोधात धनशक्ती याच्याकडे कसं बघता तुम्ही? नेमकं काय कसा लढा येणार तुम्ही? आता हा लढा हा मी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी सगळ्या लोकांना घेऊन मी जनतेला घेऊन लढणार. जनतेला घेऊन आज माझे पाठबळ माझे आई वडील आमच्या चुलते बी ते समाजातली सगळे संघटना लोक तुम्ही म्हणता समाजाला बरोबर पण तुम्ही तर नेहमी एकटे फिरता. मी कोण दिसत नाही समाजाला. ऐका ना प्रत्येक गावात गेलो ना माझी सरकार तरी असं या पंचकृषी पुणे जिल्ह्यामध्ये माझा कार्यकर्ता नाही असं सांगा. अहो आता सध्या महाराष्ट्रापर्यंत कार्यकर्ते नाही जुळले. महाराष्ट्रात आपल्याला मतदान तर आपल्याला पुणे जिल्ह्यापर्यंत पुणे आपल्या गटातून जिल्हा परिषद गटाला पण माझी प्रत्येक गावात संबंध कोणत्याही कार्यकर्त्याला फोन लावणार. मी सांगितलं तुम्हाला हा पेन पण मला एका कार्यकर्त्याने मी नाव नाही घेणार गणेश नावाने ज्या नावाने घेतलं तुम्हाला गणेश नावाचे शर्ट घेतलाय असा मी विषय मांडतो तुम्हाला की त्यांनी मला भरपूर पण खचून दिलं नाही. माझ्या वेळ प्रसंगाला मला मी सांगतो ना लय संकट आली. आता माझ्या चुलते साक्षीला त्याला विचार आजपर्यंत त्यांना कधी पण किती मोठं संकट होतं. उमेदवार गणेश नावाचे बी काय आहेत त्यांनी तुम्हाला पेन नाही शर्ट नाही पेन नाही पण गणेश नावाचा एक हाय मामी तर त्यांनी शर्ट घेतला की बाबा तुला कमी पडते तर ते त्यांनी 2 रुपये मला दिले तिथे त्या काय एवढे मोठे बलाढ्य तुम्ही म्हणता मोठे आपली चर्चा झाली मागाशी. नाही ना पैशावाले मोठे नेते मातब्बर आहे. आता लढा कसं काय देणार तुम्ही? आता तुम्हाला सांगतो निलेश लंके साहेब एकदा मला सहज माझे मित्र म्हणून मित्र नाही ते माझे मोठे एक नेते म्हणून ते मला एकदा सहज आमचं एक कार्यकर्ता आहे आगाव म्हणून त्यांनी आमची सहज अशी गाठभेट ओळख करून दिली त्यांनी भेटता आम्हाला एकदा सहज फोन आला आपल्या फाट्यावाला ते म्हणले मी अशा ठिकाणी आहे सादरी मी सरच्या तिथं गाडीचा विषय मला थोडं भेटायचंय तुम्हाला सहज बोलता विषय झाला तुम्हाला भेटायचं म्हणून ते असं म्हणले काय म्हणले असाचा विषय आहे. तर एक कार्यकर्ता म्हणला की हे माळगेगावचे निलेश लंके तो फोटो अजून आमच्याकडे फोटो तुम्हाला दाखवू का वाटलं तर तो फोटो आमच्याकडे तो फोटो असा आहे की ते म्हणले माळगेगावचे निलेश लंके की हे पण सामान्य घरापासून जन्माला आलेला मुलगा आहे. मी कंपनीत काम केलं माझं शिक्षण काही म्हाळुंग्यात झालं काही देऊ त्या संस्थेमध्ये पण झालं. असं देऊचा वारसा पण आहे मला
बरोबर. मी आता 10 वर्ष झालं दीवच्या- आध्यात्मिक वारसा आहे तुम्हाला. आध्यात्मिक वारसा दीवच्या मी त्यांच्या दिवस येलवाडी ह्या यांच्यामधून दिंडीमधून प्रवास म्हणजे वारकरी संप्रदायामधून फार मोठा प्रवास केला. पालखी संघ निवडणुकीत रणनीती कशी असणार आहे काय? मी सांगितलं, मी कार्यकर्त्याला विचारून, मी प्रत्येक कार्यकर्त्याला विचारून कसं काय करायचं, काय नियोजन आखायचं, सगळे आम्ही हाकलेले थोडं. आणि माझी पार्श्वभूमी आहे. आता कोणत्याही खाली गावामध्ये जाऊ द्या, 4-5 गावामध्ये मला कोणत्याही गावातला एक कार्यकर्ता मला बोलाविषयी चहा पाणी जेवल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे तुम्ही या, बसा, महाराज दादा हे दादा या, बसा. आपल्या संघटित एकामुळे आपण कसे बसतो असे कार्यकर्ता म्हणून बसतो मी त्यांच्याबरोबर. बरोबर. आपल्या या जिल्हा परिषद झालं कोणकोणती गाव आहेत काय? आता माळुंगे झालं, खराबवाडी, नाणेकरवाडी, येलवाडी, खालुंबर, सांबोडी, कानेवाडी, इकडे सिंधवासुली, सावरदरी, बेरदोडी ही 10-12 गाव आहे आपल्या. तुमच्या संपर्कात आहेत का ते? माझ्या पहिल्यापासून संपर्क होतो. मी प्रचार यंत्रणा कशी राबवणार या गावांमध्ये? आता मी कार्यकर्त्यांना गाव विचारतो, टू गाव, होम टू होम, काय कसं असणार? मी 10 वर्षापासून प्रत्येकाच्या घरी भेटी घेतली. पण तुमच्या मी आता इलेक्शन पुरता नाही ना समोर आलेलो. अच्छा अच्छा. मी तेव्हापासून त्यांच्या सगळं हिंडलेलो आहे. जिल्हा परिषद ज्यावेळेस किरण शेठ, स्वर्गीय किरण शेठ मांजरे त्यांच्या बरोबर हिंडलेलो कार्यकर्ता आहे मी, त्यांचा कार्यकर्ता. पण आता आपल्याला काम करायचं ना, फिरायचं नाही. हा, आपण काम करीत राहणार नाही आता. नाही, मग नक्की काय काम आहे तुमचं? आता तुम्हाला सांगतो, रोडचा प्रश्न असो, बरोबर. पाणी प्रश्न असो, आरोग्य विभागामध्ये आणि शैक्षणिक, शेतकरी, कष्टकरी, शैक्षणिक जेवढी कामं असेल तेवढी करता येईल तेवढी आपल्या स्वतःच्या याच्यातून करणार नाही. तुम्हाला अनुभव नाही राजकीय काही? राजकीय नाही, फक्त एक कसं आहे, राजकीय अनुभव असा आहे, मी कशी सोडवणार आहे नाही का? मी आता माझ्या ज्येष्ठ लोकांशी सहमतीने त्यांचा विचार घेऊन सोडवणार. असं संपर्कात आहे तुम्हाला? माझ्या भरपूर संपर्क आहे तुम्हाला म्हणून अजून माझ्या भरपूर जिल्हा परिषदेची काम आहे ना शेवटी. आता जिल्हा परिषदेची कामं ही मी माझ्या जिल्हा परिषदेचे काही उमेदवार आहेत त्यांच्याशी पण बोलून, उमेदवार म्हणजे ज्येष्ठ मंडळी आहे ना त्यांच्याशी बोलून करणार नाही मी. आज मी काही म्हणलो तुम्हाला, दीपक भाऊ पायगुडे एक आमचा मातृभक्त, एक महाराष्ट्रात गाजलेला आमदार म्हणून त्यांची फार मोठी ओळख आहे. त्याची नगडीत आहे. मी स्वतः 2-4 वेळा त्यांना 4-5 वेळा मी त्याला भेटलेलो आहे. आणि त्या भेटीचा काय फायदा तुम्हाला? त्यांनी मला समजून सांगितलेलं आहे, हे म्हणा दादा आपलं चांगलं काम करीत राहायचं, जोपर्यंत या खुर्चीचा आहे तोपर्यंत मी आमदार होतो तोपर्यंत आपला काम करीत राहायचं, चांगलं लोकांशी निगडीत राहायचं. नाही, तुम्हाला आता प्रेशर आहे कोणाचा की माग घ्या काय? नाही, प्रेशर भरपूर येतात, पण मला जे कार्यकर्ते ते फार मोठा उभा आहे ना. आज माझे सगळे म्हणजे कार्यकर्त्याचे माझा मित्र परिवार, माझे जे अवतीभोवती माझे गणगोवात, माझे पाहुणे रावळे, माझे सगळे म्हणजे घरचे, माझे प्रपंचातले सगळे की बाबा तू पोचू नको. तुम्ही आता निवडणूक हे पण म्हणले अजिबात खाचायचं नाही. आज मला माझ्या चुलत्यांनी स्वतः सांगितलं, माझी ती टोपी घाल, ती टोपी लाव. टोपी सुद्धा तुमची? हा, चुलत्यांची. तुम्हाला सगळं सांगतो मी, कोणा बोलतो तसं काही विषय नाही. तुम्हाला भरपूर सपोर्ट आहे? सपोर्ट भरपूर आहे. आज मी सांगितलं तुम्हाला, माझा एक मित्र तुमच्या भावकेला तो मला म्हणला मी स्वतः 5 लाख रुपये तुम्हाला, नाव घेणार नाही. आज मला आज पाठबळ देतात, प्रत्येक जण देतो, कारण तूच उभा राहा. नाही, तुमचं ब्रीद वाक्य आहे जनशक्ती विरोधात धनशक्ती. मग कसं काय जनशक्ती विरुद्ध धनशक्ती? मग पैसे कसं काय तुम्ही आता हे गोळा करायला लागले म्हणून? आता गोळा तर करायच लागणार नाही. पैसा त्याला राजकारणात पैसा लागतो, तो पैशाशिवाय माझ्या पण नाही ना. पुढे तुम्हाला या बाकीच्या गोष्टी, आता हे पॅम्पलेट वाटत, हे बाकीचा खर्च आहे तुमच्या पुढे, हा जनशक्तीतूनच करायला लागणार नाही आपल्याला. म्हणजे जनतेच्यात येतो पैसा, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा आहे माझा. आणि हे फार मोठा मी लढा उभारलाय. जिल्हा परिषद म्हणजे बारका गट नाही हो. बरोबर आहे. हा बारका गट आहे का तुम्ही सांगा? फक्त माझा अनुभव. एकटा कार्यकर्ता म्हणून हिंडायचा मी त्या काळात. किती वर्षापासून फिरता काय? आता मी सांगितलं 10 वर्ष झाले मी. अरे बापरे, 10 वर्ष झपाट्याने बदल झाला. मला जेव्हा मतदानाचा 18 वर्षाचा अधिकार झाला की आला बाबा इलेक्शनचं लय म्हणजे आवड निर्माण झाली. तेव्हापासून ग्रामपंचायत विषय होता ना तुमच्या मनात? हा, माझ्या जास्त ग्रामपंचायत लिहायचे झाले. पण काय म्हणले कार्यकर्ते, काय म्हणले ग्रामपंचायत नाही, तुम्ही जिल्हा परिषद लढा. आता पंचायत समितीला आपल्या इथं आरक्षण बदलल्यामुळे आपल्याला जिल्हा परिषदला म्हणजे नेटवर्क तुमचं चांगले, म्हणजे तुमचा संपर्क चांगला आहे. नेटवर्क तुम्हाला सांगतो, मी सांगितलं वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा लागला. आमचे आजोबा असो, आमचे वडील असो, बरोबर. आता मला पण त्यांनी सहकार्य केलं त्याच्यात की बाबा हा वारसा फार मोठा आहे आपला.
वारकरी संप्रदायामध्ये नाही, तुमच्या गावातून तुम्हाला कशा पद्धतीने पाठबळ मी पाठबळ बघा, मला माळुंगे गावाने आज मोठं केले. आज मी या गावचा एक नागरिक म्हणून की बाबा लेफ्ट पाठबळ भेटले. गावातून दुसरं कोण उमेदवार आहे का तुमच्या विरोधात? काय नाही, मला आहे ना, तुम्हाला सांगतो ना, एक महिन्यापूर्वी होती गावातल्याच कार्यकर्त्याचा फोन आला. म्हणजे गावात म्हणजे एक जवळच्या मित्राचा असं जरा त्याचा फोन आला की बाबा तू ही ग्रामपंचायत पेक्षा तू जिल्हा परिषद निवडणूक लढ. कारण काय आहे, आपल्या गावच्या एवढी मोठी ग्रामपंचायत आहे, आज एवढी मोठी एमआयडीसी. बरोबर आहे. तर एमआयडीसी मध्ये एक इच्छुक उमेदवार नाही. बरोबर. अहो एक गावात एकही इच्छुक नाही. अहो एकही इच्छुक नाही म्हणला. मला फोन, तुम्हाला दाखव, फोन आला होता मला. मी काय रेकॉर्ड सांगतो, फोन आला होता आणि दोन तीन म्हणले अरे मग ठीक आहे म्हणलं, माझं नाव डिक्लेअर करा. माझं पेपरला आम्ही नाव असले. हा पेपरला नाव असले तरी पण तुम्ही नाव आले लिस्ट मध्ये, नाव आले माझं, असं काय करणार? नाही, पण गावातली इच्छुकांची आम्ही नाव असली होती काय 2-4. पण ते नंतर माघार घेतली काय त्यांनी? नाही, माघार कोणी घेतली मला नाही माहिती. मग कस काय म्हणता? मग नाही, इच्छुकांनी मला पाठबळ दिलं आणि त्यांनी नंतर आज झालं काय? असं झालं ना. स्वतः म्हणले तुम्हाला, तुम्ही हेमंतराजे तुम्ही उभं राहा. मला म्हणले आम्ही तुम्हाला काय मदत करू का? बरोबर. की तुम्ही एक वारकरी, तुमची व्हाईट कॉलर आहे, तुम्हाला डाग नाही कोणता, काही नाही, तुमची पार्श्वभूमी चांगली. आता तुमच्या विरोधात काय सगळे ब्लॅक कॉलर वाले? नाही, तसं नाही, व्हाईट कॉलर वाले जे आम्ही वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण तुमच्या विरोधात म्हणतोय नाही, विरोधाचं आम्ही हे बघा की जनताचं उत्तर देईल. कोण कसं आहे काही आपण नाही उत्तर द्यायचं याला. सामान्य माणूस, आपण कुटुंबात जन्माला आलेलो आहे, आपण सामान्य कार्यकर्ता बनायचं आणि कसं पुढे जायचं हे आपल्याला. बाबा माझ्या आई बापांनी सांगितलं एक खायची 10 दिवस सुखासुखी खायची. बरोबर. आणि कुणाची काम बघा, मी आज रुपयातलं 4 काम कुणाचंही काम केलेलं आहे आजपर्यंत. म्हणजे माझ्या स्वतः वैयक्तिक काम केलेलं आहे. कोणताही माणूस येऊ द्या आपल्या इथं, तो प्रेम भावनेने रामकृष्ण हरी म्हणतो पुढे जातो. तुमचा निर्धार शेवटी पक्का आहे, तुम्ही मी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार? जिल्हा परिषद निवडणूकला. पण मी अजूनच सांगतो तुम्हाला, मी कार्यकर्ता म्हणून लढवणार. बरोबर. हा माझा पहिला मुद्दा. बरोबर. आणि धनशक्ती होती जनशक्ती. आता यात्रा ट्रेंड आलाय, यात्रेचं झालं ना. नाही, मतदारांना यात्रा म्हणजे सण, यात्रा चांगली गोष्ट आहे ना. घेऊ दे ना, आता घरती चांगली मी म्हणतोय ना. काय काय प्रयत्न तशी सहलींचे अजून काय आपण प्रयत्न काय केले नाही. भविष्यात कार्यकर्ते म्हणले तर करू आपण. आपले मित्र परिवार तुम्हाला मतदान होईल का? आता बघा, या बघा चांगला योग आलाय. मित्र परिवार आहे सगळे, ते त्यांचं माझे मित्र आहे, ते उभे राहणारे इच्छुक पण माझे मित्रच आहे ना. अहो ते चांगले घडवितात, ते माझे. आता काय तुम्हाला ते काय चांगली गोष्ट करतात काय बघा. आता त्याच्यात फिरते नाही काय वाईट, चांगले देवदर्शन करावा. आता देवाचे दर्शन करावं, ही चांगलीच गोष्ट आहे ना. बरोबर. तुम्ही काय तसं काय नियोजन पुढल्या भविष्यात ठरून करणार नाही. आता 8-10 दिवस फक्त मी कळत नाही काय करतात. तुम्हाला तर माहिती मी जास्त सहकारी, मी बनाडोंगरा असू, तुम्ही मला प्रत्येक वेळेस बघितले. पुढे असू कोणत्याही क्षेत्रात, भीमाशंकरला जाऊ, पंढरपूरला तुम्ही बघितलेलं आहे मला प्रत्येक वेळेस. दिवाळंदीला प्रत्येक एकादशीला जातोच मी. आणि तुम्ही तिथे बघितलेलं आहे मला पत्रकार म्हणून. बरोबर. स्वतः बघितलेले. बरोबर. आणि वार्ता बघितले, अनेक वेळा बघितले. बरोबर. असं आणि एक प्रामाणिक म्हणून काम करीत राहू. धन्यवाद राजे, आपण आम्हाला आपला अमूल्य वेळ देऊन आमच्याशी खास बातचीत केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.